दोस्तानो लगा आलतो बघायला पुण्यात इकडे तुम्हाला सांगतो बुलेट पण काय करायचं इकडे राव 3-4 हजार 5,000 रेट जास्तच लागते काय करायचं इलाजच चाल नाही घरातला नाद असा लागला का आयुष्याला नाद लागतोय आयुष्य असं होऊन जाते बघा काय सांगायचंय तुम्हाला पूजानं खरं डोकं नुसतं मॅड केलंय तिची आता मनाजोगं झालं असेल पण एका शोरूमला इकडं महाग लागलं काय लागलं पुढं असेल कुठे पिन लोणी काळभरला असेल नाही तिकडं आपल्या तिकडे टिंबुर्णीला असेल पंढरपुरात असेल तिकडे तासगाव सांगली फिरेल मी 4 दिवस फिरण्यात घालवीन पण बुलेटच घेऊन येणार पूजा ताई तू फक्त हळदी कुंकू घेऊन उभा राहा कळलं का हळदी कुंकू घेऊन उभा राहा पूजायला ताट आरती तुझ्या दुश्मनाची बुलेट यायला लागली आहे घ्यारके म्हणतंय घेऊच देणार नाही दोडाला किती जरी जीव लावला तरी कमीच आहे किती जरी केलं तरी कमीच आहे कधी तर चांगल्यापणानं बोलत जा जरा घ्या म्हणून जणू काय आता माझी बुलेट ही फोडणारच आहे ही न बुलेट फुलली म्हणजे मी जीव देणार आहे असलं होणार आहे का चांगलं जरा ही कर घे माणसातल्या जरा चांगलं विचार कर जरा टकूर पाक पिन मॅड होऊ देऊ नको एवढं किती मॅड झाला असेल तुझं टकूर एवढं पिन टकूर मॅड होऊ देऊ नको की जास्त निलेश भाऊजीला जास्त त्रास दिल्यानंतर निलेश भाऊजी सगळं सोडून जाईल ही तुझ्या डोक्यात विचार सोडून दे कळलं का मी तर घेणारच आहे बुलेट पण आता आम्ही निघालोय घराकडे तुम्हाला सांगतो इथं काय मेळ लागत नाही बुलेटचा बघायला दुसऱ्या शोरूमला बघितली 2-4 शोरूम इकडं पण काय मेळ लागत नाही आपल्या तिकडं आल्यानंतर घेऊया म्हणते ही पण सगळी तिकडं आल्यानंतर घेऊ पर घेणार आहे 4 दिवस थांबल 2 दिवस थांबल पण बुलेट घेणार आहे काय जण म्हणते ती घर बांधा घर पण बांधणार आहे दोस्तांनो थांबा जरा घर पण बांधणार आहे असं नाही की बुलेटच घेणार आहे आणि घर बांधणार नाही घर पण बांधणार आहे कांडिया घर बांधणार आहे कांडिया कसं कांडिया जबरदस्त असं नजर लागायसारखं घर बांधणार आहे नजर लागायसारखं तुम्ही म्हणसाल बंगला बांधतोय बंगला बांधणार नाही घर वेगळ्या टाईपचं आपलं असणार आहे जेणेकरून ते घर कुठंच नसणार आहे मग ती घर गोपटाचं घासना आपलं वरनं गोपाट असं साईडला दगडाचं घासना पूजा ताईला आपल्याला राहण्यासाठी घर बांधायचं आहे मला काय हाय पत्र्याची खोली तर दोस्तांची झाला चेष्टा विषय घर बांधणार आहे बघा खरंच बुलेट पिन घेणार आहे आणि घर पिन बांधणार आहे 4 महिन्यानं 2 महिन्यानं का म्हणून आपण बांधणार आहे आता घर बांधायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो पावसाळा आहे पावसाळ्यात तुम्हाला सांगतो पाऊस बिऊस लागला का ते बांधकाम केलेलं सगळं डासवून जायचं बघितलं मध्ये बाथरूमच्या वेळेस पाऊस आलता ते झाकून ठेवलं होतं आम्ही ठिकाणी लक्ष लगेच पाऊस येऊन चालत नाही म्हणून म्हणलं जरा 1-2-4 महिने थांबा जरा घर पण बांधणार आहे बरेच जण म्हणते ती घर राहायला नाही कशाला बुलेट घ्यायला लागलाय तर बुलेट आपलं स्वप्न आहे म्हणून बुलेट घेतोय दारात नुसती उभा का राहाय ना आपल्या काय नाही पण घर बांधायचं आहे आपल्याला घर पण बांधणार आहे तुम्ही असं काय म्हणू नका की राहायला घर नाही घर पण बांधणार आहे 1-2-4 महिन्याच्या आत घर 100% बांधणार आहे आता मला गरज नाही का आता आम्ही राहतोय म्हटल्यावर मला गरज नाही का घरातले असं हे पूजाला एक कळत नाही मला कळते ना सगळं पण माझं कसं असतंय मला टेन्शन कोण दिलं का मग मी नाही म्हणत असतोय तू काय जरी केली तरी बांधत नसतोय पर बांधणार आहे घर घराच बिन असंच त्याला काय डोक्यात आलं का बांधायचं माणूस जन्म आहे म्हणल्यानं चढ उतार होत जाणारच आहे घर पण बांधायचं आता बुलेट घ्यायची पुढच्या 4 महिन्यात घर बांधायचं टप्प्याटप्प्यानं कामं करत जायची हिला वाटतंय बुलेट घेऊन पाटणारी माझं घर हो असं काय खानदान आहे काय गबाळ ठेवले का असं एवढं लगेच बाकणारी खाया जाईन पाठ भरायचा या आपल्या तिकडं नाका कोपाट नाही आणि तुम्हाला इथं घराची ही करतीये बाथरूमच्या वेळेस ढकलून दे आता घर पिंडा सोडून दे कशाला आता कशाला घर म्हणतीये राहा की मस्त पैकी माती
दगड वर्ण पत्रा मजबूत आहे अगद. यकीन काय म्हणते की ती 9 खाणी का 8 खाणी काय तसली पहिली लोक म्हणत होती. माळावाट हाय तसलं खालनं वलगार घरट्या वाललंय असल्यात राहायचं मस्त पैकी. बंगल्यात जे सुख नाही तेवढं त्या घरात सुख आहे. बाथरूम बांधू द्यायचं नाही. हाय आता बाथरूम पण पाडून टाकायचंय. तेव्हा म्हणली बांधायचं नाही अजिबात. आता कशी त्यात जातीये आ? आता म्हणशील बुलेट घ्यायची नाही. बुलेट घेतली का पुन्हा यायची नाही का बुलेटवर कुठं बसून? अगं दिसतं असं नसतं म्हणून तर जग फसतं. कळलं का? एखादं माणूस चांगलं काम करायला गेलेलं म्हणल्यानंतर त्याला कर म्हणत असतं. पाठीव शबासकी द्यायची असती. घरातनं तोच विरोध केला आणि तो विरोध जरी केला नाही केला मी बुलेट घेणारच आहे. तुला वाटत असेल मी भिलो का? भेट नाही मी तुला. मी आपलं तुला मेंटली शांत करण्याचा प्रयत्न करतोय. कळलं का? मी तुला भेट नाही अजिबात भेट नाही. बुलेट मी आणून आणल्या पहिल्यांदा तुझ्या पुढं गारणारी दारापुढे वळवणार. कसं एका पायावर असं गार 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 गार. तेव्हा तू म्हणणार बाई कशाचा आवाज येतोय हा? आवाज कशा सांगू का? बुलेटचा असणार आहे. फट 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 करायला लागलं ना कानात अशा बिल्ट गाठणार. तेव्हा म्हणणार आईला लय जोरात दणकत येत ही बुलेट. तुझ्यासाठी बोलतोय. तू जेवढी मला चिरडीला घालवशील तेवढी मी तुला चिरडीला घालवणार आहे. कळलं का? बुलेट लवकरच आपली घरी येत आहे. सगळ्यांनी हळदी कुंकू घेऊन उभा राहावे आणि ज्याला कोणाला फोडायची आहे त्यांनी दगड घेऊन उभा राहावे. नाहीतर बाथरूमच्या इटा पाडून इटा घेऊन उभा राहावे. अजून काय सांगू ह्याच्या पुढचं? लवकरच घरी बुलेट येत आहे. लवकरच घरी बुलेट येत आहे. त्यामुळं हळदी कुंकू ज्याला कोणाला बुलेट आवडते त्यांनी हळदी कुंकू घेऊन उभं राहावे. ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांनी दगड घेऊन म्हणले त्यांना फोडतो आम्ही मी फोडून टाकणार आहे त्यांनी दगड घेऊन सज्ज राहावे. 1-2 दगडांना बुलेट फुटणार नाही. ट्रॅक्टर बिक्टर कोणाच तर भाड्यानं लाव. ट्रॅक्टरात गच्च भरून दगड ठेवू आणि त्या ट्रॅक्टरच्या वर तू हो म्हणजे एक शेजारी हाणायला बरं. बुलेटच्या बरोबर बुलेटचा मालक पिन फोडायचा आहे हे पिन डोक्यात असू दे. तूच म्हणली होती बुलेट पिन फुटल आणि बुलेटचा मालक पिन फुटल. तूच म्हणली होती. नाहीतर मालकाला विचारशील ते बुलेटला बिचारीला गरीबाला आपले मारून टाकशील. मला ठेवशील तशीच मालकाला ठेवशील तशीच. कळलं का? पूजाताई येत आहे बुलेट घेऊन. पूजाताई लवकरच आपल्या दारात आहे बुलेट. बुलेट 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 बुलेट